संभाजी ब्रिगेड संदर्भातली बातमी। संभाजी ब्रिगेडनं मुंबईमध्ये मंत्रालयात आंदोलन केलेलं आहे। जनसुरक्षा कायद्याविरोधात संभाजी ब्रिगेड आता आक्रमक झाले आणि संभाजी ब्रिगेडनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। मुंबईमध्ये सध्या मंत्रालयामध्ये संभाजी ब्रिगेडचं हे आंदोलन सुरू आहे। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आता संभाजी ब्रिगेडनं आपलं आंदोलनाचं हे आक्रमक पाऊल उचललेलं आहे। जनसुरक्षा कायदा रद्द करा अशी घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। काही पत्रकं सुद्धा हातामध्ये आणि घोषणाबाजी जोरदार केली जाते। जनसुरक्षा कायदा हा रद्द करावा अशा प्रकारे घोषणाबाजी केली जाते। त्याचप्रमाणे जनसुरक्षा कायद्यासंदर्भातल्या कागदपत्र इथे फाडली जात आहेत आणि संभाजी ब्रिगेडचं हे आक्रमक आंदोलन सध्या मंत्रालय परिसरात सुरू आहे। काँग्रेसने सुद्धा जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला होता, कायद्याला विरोध केला होता आणि आता संभाजी ब्रिगेडने सुद्धा विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संभाजी ब्रिगेडचं हे आक्रमक आंदोलन सध्या मंत्रालयामध्ये सुरू आहे आणि जनसुरक्षा कायदा हा रद्द करावा याची मागणी होतीये। मोठी घोषणा या ठिकाणी केली जाते। अर्थातच या पुढचं पाऊल देखील संभाजी ब्रिगेडचं काय असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यभर त्यांची आंदोलनं होणार का? कारण त्यांच्या आक्रमक आंदोलनासाठी संभाजी ब्रिगेड प्रसिद्ध आहे, त्यामुळे कशा प्रकारे हे सगळं आंदोलन पुढे जाणार आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे। सध्या थेट मंत्रालयामध्ये आंदोलनाचे हत्यार संभाजी ब्रिगेडनं उगारलेलं आहे। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनासंदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। आपल्या मंत्रालयाच्या प्रिमायसेस मध्ये संभाजी ब्रिगेडचं आंदोलन सुरू आहे। आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक जे आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। काय म्हणणं आहे? काय म्हणणं? जनसुरक्षा कायद्याच्या निषेधार्थ आज माननीय मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचाच वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना निषेधात्मक शुभेच्छा देतो। हा जनसुरक्षा कायदा हा घटनेच्या विरोधात आहे। हे जनतेला आंदोलन करण्यासाठी हे तोडण्यात आलेलं आहे। या कायद्याच्या अंतर्गत संभाजी ब्रिगेड सारख्या अनेक परिवर्तनवादी संघटनांचा आवाज दाबण्याचं काम हे करणार आहेत। म्हणून या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। कुठल्याही विरोधी पक्ष नेत्यांनी याचा विरोध केला नाही आणि ह्या कायद्याच्या विरोधात आम्ही संपूर्णपणे विरोध करत आहोत। या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या जनसुरक्षा कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। संभाजी ब्रिगेड काय म्हणणं? विजय सो जनसुरक्षा आंदोलन रद्द होना चाहिए। हो। एकूणच आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे संभाजी ब्रिगेडचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि एकूणच त्यांचं जे म्हणणं आहे जे जनसुरक्षा बिल जे आलं त्या या ठिकाणी हे सगळं जे बिल आहे ते लोकांच्या विरोधातलं बिल आहे। काय म्हणणं आहे तुमचं?